ಓಂ ಶ್ರೀ ಹರಿಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ಓಂ ಶ್ರೀ ಕುಲದೇವತಾಭ್ಯೋ ನಮಃ. ಓಂ ಶ್ರೀ इष्टदेवताभ्यो नमः. सर्वै वीक्षकांक पुनरपि नमस्कारो. श्रीमद् भगवद्गीताच्या चॅप्टर 2 आजी आम्ही 55, 56 आणि 57 श्लोका वैरे ध्यान देऊया. आजी पुढली श्लोका 54 श्लोकांतो अर्जुनान कृष्ण परमात्माला नेमगुचे आता इतले विषय तो सांख्ययोगा मुखांतर मका आत्मा बग्गे सांगले तुवे तशीची कर्तव्य म्हणाल कसल म्हणून सांगले तशेंच हांव म्हाका ह्या पुरे पळोवन अशी विचारशील मनुष्य म्हळ्यार खंयचे रितीर धर्मार चोलका मुखावेल अपेक्ष करूनच जे म्हणाल तसले व्यक्ती त्या एनलायटनमेंट पाविल तसले ज्ञान तूं म्हाका कशें आसता ती म्हूण म्हाका तुका तूं सांगूं येतवे म्हळ्यार तांगेल आलोचन कशें आसता तांणी कशी बसता ती कशी तांणी चमकता ती कशी तांगेल जीवन आसता म्हळ्यार हाजेर तूं कशी तांणी तांगेलें जीवन पळोवन घेता ती तांणी कशी मुखार शिता ती जिवनांत म्हूण ताका श्री कृष्ण परमात्मो उत्तर दिवच्याक स्टार्ट करता. सो आज आमी श्री भगवान वाच मुखांतर 55th श्लोकांत पदार्पण करता सती. आता अभय प्रसाद तुमगेल्या एद्राक श्लोक सांगून दाखयता. ओम श्री भगवान उवाच प्रजहाति यदा कामान् सर्वान् पार्था मनोगतान् आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते. O Partha, when one discards all selfish desires and craving of the senses that troubles the mind, it becomes satisfied in the realization of self. म्हळ्यार कसनी आमकां अपेक्षा आसच्यानज क्रेविंग्स आसच्यानज भारी कश्ट अशें आमी त्या एक स्टेपार ताकून वयले स्टेपार वचका जाल्यार म्हळ्यार आमी आमगेलें जीवन देवाक लीन करून आमी कसल कर्तव्य केलें रे देवाल खातीर करचें म्हूण लेखून आमी मुखार सुका आमी आजचे टायमांत आमगेल जिवनांत आमकां प्रती एक विशयांत आमकां सॅटिस्फॅक्शन आसनाची आमचे क्रेविंग्स आसता ते आसच्यानज आमकां आनीकय जावका अनेक जावका म्हळ्यार अतृप्ती जावन आसची तसलें एक मन आमगेलें. सो ते केदो ना अंटील इट बिकम्स सॅटिस्फायड विथ द रियलायझेशन ऑफ सेल्फ. आमी कोण आमी कसं खातीर जन्म आयल्यान ती आमगेले भितर एक आत्म आसा ते आत्म म्हळ्यार कसले हें पुरो आमकां कळका जाता. सच अ पर्सन इज सेड टू बी ट्रान्सिडेंटली सिच्युएटेड म्हळ्यार ताका त्या प्रती एक विचार कोण नासून तो जन्म मृत्यू कसो आसल्यार ते तात्कालिक ताजे मुखारी आमकां मेळची तसले ते सुप्रीम एक ब्लिस अपास हांव तेच वर्ड उपयोग करता आसा म्हळ्यार सिंपल उतरार आमी सांगचे कसन म्हळ्यार मोक्ष म्हण आमी एक सोल जावन देवालांत आमी पर्मनंटली मेळनासची तसले एक परिस्थिती म्हणीत चांग एक आमगेलें ब्लिस चांग एक आमगेलें लास्टाक मेळचे तसले एक तृप्ती म्हूण येता. आतां 56th श्लोक आमी आयकुया. ओम दुःखेष्वनुद्विग्नमनाः सुखेषु विगतस्पृहः वीतरागभयक्रोधः स्थितधीर्मुनिरुच्यते. फुडली श्लोकांत सेल्फिश डिझायर्स म्हणला. आता ह्या श्लोकांत कृष्ण कसं सांगता म्हळ्यार वन हूज माइंड रिमेन्स अनडिस्टर्ब्ड बाय मिसरी बेजार जावचे आलोचन जावचे हू डज नॉट क्रेव फॉर प्लेजर सुख जावका म्हणटा जेच मागशें आसचें अँड हू इज फ्री फ्रॉम अटॅचमेंट. आमी एक खंयचे एक वस्तू जो मनशाल वयरी अति मोह दवरून घेवन आसचें अटॅचमेंट फियर एक भय एंगर क्रोध इज ऑल कॉल्ड नॉट म्हळ्यार तसले एक परिस्थिती आसच्यानज मनशाल त्या पुराय सोण घेवन अनडिस्टर्ब्ड म्हळ्यार ताजी खंयचेय निमित्ती तो मनीस स्टेबल जावन आसता म्हळ्यार डीप जावन घेना ओके वैव ओके ताजे कर्म कसन कोरका त्या एक मुखारी स्टेप घेवचे सोडल्यार विंगड कसनय ताजे विशयान तो डीप जावन घेनाशी ते एक स्टडी जावन आमगेले मायंड दवरन म्हूण जाल्यार वी एटेन विजडम म्हूण आमी ज्ञानी जाता ती म्हूण तशी कृष्ण सांगता. आता 57th श्लोक आयक. ओम यस्सर्वत्रानभिस्नेहः तत्तत्प्राप्य शुभाशुभं नाभिनन्दति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. वापस तेची अनेक सायडार दाखवून कृष्ण सांगता हे कसं नाही वन हू रिमेन्स अनअटॅच्ड अंडर ऑल कंडिशन्स and is neither delighted by good fortune
nor dejected by tribulation. खंयचेय नमना तापत्रय असो, खंयचेय नमनाचें एक फॉर्च्यून, एक व्हड एक म्हळ्यार संपत्त मेळ्ळें, जेवो मस्त नमना संतोष मेळ्ळें, फॉर्च्यून मेळ्ळें. फॉर्च्यून इज नथींग बट संपत्तू आमकां मनाक खूश जेवता जाल्यार आमी अती खुशी भोगना अशी, आमी मस्त डिसअपॉयंट जायना अशी आमी मुखार शिरले जाल्यार ही इज इन द स्टेज विथ परफेक्ट नॉलेज म्हण. तसो लायक आमी ज्ञानी म्हूण म्हणटा ती, म्हणटा कृष्ण. सो आजी आमी हे एक चंद विचारारी हांगा मुक्ताय करता ती. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. ओम तत्सत्. श्री हरि कृष्णार्पणमस्तु. धन्यवाद. धन्यवाद.